कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरचं हे अखेरचं युद्ध आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलंय आणि तिकडे बसलेली माता गांधारी, पिता धृतराष्ट्र संजयाकडून या सगळ्या गोष्टीची माहिती करून घेते. भीमाने बरोबर दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली आहे आणि इतक्या वेळेला मारली आहे की पूर्ण रक्त वाहत असलेला दुर्योधन अत्यंत वाईट अवस्थेमध्ये खाली कोसळलाय. आता दुर्योधन मरणासन्न अवस्थेत मरणाची वाट बघतोय आणि तो मरता मरताही पांडवांना दोष देतोय की तुम्ही खूप छळलंय, खूप खोटेपणाने हे युद्ध जिंकलेलं आहे, युद्धाचे नियम मोडलेत. बाजूला तीर्थयात्रेवरून आलेले बलराम आहेत. बघा एक गंमत सांगतो. बलराम युद्धाच्या वेळेला तीर्थयात्रेला गेले. बलराम युद्धाच्या वेळेला तीर्थयात्रेला गेले आणि युद्ध संपायच्या वेळेला परत आले आणि तिथे ते भीमावर दोषारोप देऊ लागले. भीमावर दोषारोप. खरं तर बलराम आपलं हल घेऊन भीमाच्या अंगावर गेलेत आणि भीमाला म्हणतायत की तू चुकीच्या पद्धतीनं वागला आहेस, मला माझा शिष्य तुला म्हणून घेताना लाज वाटतेय, हा जो तू अपराध केलाय त्या अपराधाची शिक्षा तुला मृत्यूदंड म्हणूनच द्यावी लागेल. असं छळून करायचं नसतं. बलरामाचा क्रोध बघून भीम सुद्धा घाबरलाय आणि आता बलराम आपला बळी घेतील असं भीमाला वाटू लागलाय. बलरामानी भगवान कृष्णाला तू मध्ये पडू नकोस आणि मला काही सांगायचाही प्रयत्न करू नकोस असं सांगितलंय. हा नेहमी पक्षपाताने वागत आला आहे असं सांगितलंय. सांगतो त्याच मुद्द्यावर मला यायचं आहे. बलराम आधी तीर्थयात्रेला गेले, ही जबाबदारी टाकून तीर्थयात्रेला गेले. जेव्हा अर्जुन आणि दुर्योधन दोघही बलरामाच्याकडे गेले होते युद्धात सहभागी व्हा म्हणून, तेव्हा बलराम युद्धात सहभागी न होता तीर्थयात्रेला निघून गेले आणि संपायच्या वेळेला आले. आजकाल जे तीर्थयात्रेला जातात ना मतदानाच्या वेळेला, त्यांना मला सांगायचंय भगवंतांनी या लोकांसाठी खूप छान गोष्ट सांगितली आहे महाभारतामध्ये. आणि महाभारत या मालिकेतलंच ते वाक्य जशाला तसं मी पहिल्यांदा या कथेत तुम्हाला ऐकवणार आहे, कारण ते आवश्यक आहे. जरा ऐका. ये न भूलिए कि जब अर्जुन और दुर्योधन दोनों इस धर्म युद्ध का निमंत्रण लेकर आपके पास आए थे तो आपने समय की इस चुनौती को स्वीकार नहीं किया. आप तीर्थ यात्रा पर निकल गए थे दाऊ. तीर्थ यात्रा पर जब धर्म और अधर्म के बीच युद्ध होने जा रहा हो तब केवल एक तीर्थ स्थान रह जाता है दाऊ, केवल एक तीर्थ स्थान, रणभूमी. ऐकलत? जेव्हा धर्मयुद्ध चालू असतं तेव्हा सगळ्यात मोठं तीर्थस्थळ काय असेल, सगळ्यात मोठं तीर्थस्थळ काय असेल तर ते युद्धभूमी असतं. आपल्याकडे असंच आहे का? निवडणुकीच्या वेळेला तीर्थयात्रेला जाणारी माणसं निवडणूक संपल्यावर परत येतात आणि विचारतात की धर्मासाठी काय केलं. माझा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही धर्मासाठी करणाऱ्यांच्यासाठी काय केलं? जेव्हा हात बळकट करायचे असतात, जेव्हा बळ द्यायचं असतं तेव्हा बलराम निघून जातो आणि जेव्हा निर्णय लागलेला असतो तेव्हा मात्र ज्यांनी निर्णय लावून घेतलाय त्यांना नावं ठेवायची, असं नाही जमायचं. पक्षपाताचा विषय असाच आहे की, पक्षपाताचाही विषय असाच आहे. अहो, या युद्धभूमीवर आणि त्याच्या आधी ज्या स्वरूपात पक्षपाताने दुर्योधन वागला होता, भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला अर्ध राज्य मागितलं होतं, नाही दिलं तर 5 गाव दे म्हणाले होते, तेही नाकारलं. हे सगळं नाकारलंय. अज्ञातवासाच्या नंतरच सांगतोय मी. आधी शकुनीला समोर करून भाषांमध्ये गडबड केली, त्यावेळेला दुर्योधनाने पक्षपात केलेला नव्हता, वाईट वागलेला नव्हता, चूक वागलेला नव्हता. नाही, बलरामाना त्यावेळी बलराम काय किंवा त्या हस्तिनापूर साम्राज्यातले ज्ञानी आणि मोठे गृहस्थ काय, सगळे आवाज बंद करून बसलेले होते. असा याबाबतचा निर्णय सुद्धा असा पक्षपाती असतो. भगवंतानी इथेही उत्तर दिलंय. काय?
पक्षपाताच्या बाबत ते बोलतात, जरा ऐका. आपने कभी दुर्योधन को तो नहीं टोका? क्या मर्यादाएं भी पक्षपात करती हैं दाऊ? कि यदि दुर्योधन किसी मर्यादा का उल्लंघन करे तो वो ठीक, और यदि मजले भैया भीम से किसी मर्यादा का उल्लंघन हो जाए तो उनके लिए मृत्युदंड? पहिल्यांदा मी 2 वाक्य कट करून ऐकवतोय. पहिल्यांदा अनदरच्या मराठी चॅनल प्रमाणे इथेही करतोय. पहिल्यांदा करतोय आणि बहुतेक शेवटचं असेल. हो, कसा असतो तिथेही पक्षपात असावा, बाजू घेण्यामध्ये, चूक वागण्यामध्ये. बलरामाला भगवंत हे स्पष्ट करून सांगतायत, नाही अधिकार तुम्हाला. ज्या वेळेला या युद्धाचा निर्णय कसा लागला पाहिजे हे तुमच्या हातामध्ये होतं, बाजू कोणाची घ्यायची हे तुमच्या हातामध्ये होतं, त्यावेळेला तुम्ही नाही बोललात आणि आता भीमाला मारायला निघालात. भीम चुकीचं वागलाय असं तुमचं म्हणणं आहे. ज्यानं आजवर चुकीचा वागत आलाय अशा माणसाला तुम्ही पाठीशी घातलं, त्याला टोकलं नाहीत आणि आता निर्णय घ्यायला आलात. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं आपल्या मोठ्या भावाला भगवंत स्पष्टपणे सांगतायत. मी मोठा भाऊ यासाठी म्हणतोय की जेवढे म्हणून काही आताच्या महाभारतामध्ये दाऊ भैया आहेत, बलराम आहेत, भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, हे सगळे रथी महारथी आहेत. आणि ते कधी कुठे कथेला जात आहेत तर कधी कुठे नेत आहेत. त्या सगळ्यांना त्यांचा छोटा भाऊ म्हणून माझी विनंती आहे. छोटा भाऊ म्हणून हे धर्मयुद्ध चाललंय, धर्मयुद्ध. आणि अशा वेळी धर्माला जे सशक्त करू शकतील अशाच्या मागे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे, आपल्या कर्तव्याचा भाग आहे. बलराम निशब्द झालेत, निरुत्तर झालेत आणि बलरामाने तिथे भगवंताच्या वर हा सगळा विषय सोडून देऊन मी भीमाला माफ करणार नाही असं म्हणत आदळआपट करत निघून गेलेत. भीमाची कशीबशी समजूत काढली आहे आणि भगवंतानी सांगितलंय की आता हा तर राजा इथे पडलेला आहे. या सगळ्या कथानकात एक गोष्ट आपण विसरतो आणि ती म्हणजे कौरव सेनेचा प्रमुख दुर्योधन हा शेवटचा योद्धा तिथे पडलेला आहे. आणि ज्या क्षणी तो पडलाय त्या क्षणी पांडवांचा विजय झालाय आणि विजयी झालेल्या पांडवांची ही विजयाची मिरवणूक आता निघणार आहे. म्हणजे ते कौरवांच्या छावणीतही जाणार आहेत आणि सगळीकडे जाऊन आनंदोत्सव साजरा करणार आहेत. हे राज्य मिळवल्याचा आनंद आहे. भीम हा त्या दुःखातून जरासा बाजूला आलाय दाऊ भैया बोलल्याचा आणि तो द्रौपदीकडे जाऊन म्हणतोय, झालं हे युद्ध आपण जिंकलो, मी प्रतिज्ञा पूर्ण केली, मी दुर्योधनाला मारला हे सांगतो. आणि द्रौपदीलाही त्यावेळी काय आनंद झाला असेल. ज्याच्या इशाऱ्याने तिला ओढत आणल्या गेलं होतं, ज्याच्या इशाऱ्याने तिच्या वस्त्राला हात घातला होता एक वस्त्रा असताना, ज्याने आपल्या हाताने तिला माझ्या मांडीवर बस असं सांगितलं होतं, वेश्या म्हणण्यापर्यंत मजल गेली होती, त्या द्रौपदीला आपल्या अपमानाचा बदला घेतल्याचा आनंद झाला होता आणि ती पांडवांच्या सोबत कौरव शिबिराकडे रवाना झालेली आहे. आपल्या रथावर स्वार झालेले सगळे पांडव देखील युद्धभूमीकडून कौरवांच्या शिबिराकडे म्हणजे हस्तिनापूर साम्राज्यावर आपला ताबा घ्यायला जात आहेत. आणि तिथे एक विलक्षण गोष्ट घडती आहे. ती कोणती बघूया पुढच्या भागामध्ये.